तसेच एकता क्रिकेट संघ उर्फी आपण आपलं सहभाग सन्मानचिन्ह घेऊन जा. समजायला सुरुवात होते पण एकदा आपण जाऊया मैदानाच्या दिशेने पण एकदा सर्वांचं मनापासून स्वागत. पहिला चेंडू अंकुश याचा पहिला चेंडू हवाई फायर केलाय. क्षेत्राच्या चेंडू मागे धावतोय. उलटा धावत आलाय. चेंडू नैसर्गिकरित्या आणला गेलाय. एक धाव आली आहे. 2 धावा पळून काढल्यात बघा. सुरेख आणि बिटवीन द विकेट मैदानामध्ये येतोय अजित. सगळ्या प्रकारची फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अंकुशाचा पुढील चेंडू आजीसाठी. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दरम्यान आपण पहिला चेंडू पहिला चेंडूवरती 2 धावा. दुसरा चेंडू निर्धाव फेकण्यात यश आलंय. तिसरा चेंडू सुद्धा निर्धाव फेकण्यात यश येत आहे. अचूक टप्प्याची गोलंदाजी. त्यामुळे आपण मैदानाच्या दिशेने साधतोय. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. भेटून खेळण्याचा प्रयत्न केला परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. त्यानंतर मात्र सलग चेंडू निर्धाव येताना आपण पाहतोय. आजच्या दिवसात मी सांगितलं होतं सकाळच्या 17 अंकुश नावाचं वादळ हे मैदानामध्ये घोंगावत आहे. मॅचची टॉपच घेतली आहे. या ठिकाणी क्षेत्ररक्षण थोडं मिस झालंय. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. दुसरी ही धाव माझ्या मते सहजरित्या पूर्ण केली जाईल. 2 धावेने संघ पुढे सरकतोय. 4 धावा धाव फलकावरती येताना आपण पाहतोय. आपण एकदा मैदानाच्या दिशेने सुरेख चेंडू आहे. हवाई फायर आहे. क्षेत्राच्या चेंडू खाली आलाय. झेल होण्याची शक्यता आहे परंतु जज करता आला नाहीये. चेंडू जातोय. 1 बाउन्स सीमारे कप्पार. धावा येते 4 धावेने संघ पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या धाव फलकावर जर पाहिलं तर 8 धावा धाव फलकावरती येताना आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपत्तीच्या अखेरीस 8 धावा धाव फलकावरती येताना आपण पाहतोय. दरम्यान आपण पण एकदा मैदानाच्या दिशेने जातोय. चांगल्या पद्धतीचा खेळून काढलेला चेंडू आहे.
एक धाव मात्र येईल. दुसरा धावेचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जाऊया. दोन धावेने संघ पुढे सरकतोय. 10 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. उर्फी संघ आपलं सहभाग सन्मान चिन्ह घेऊन जा. सुट्टी टाकले चेंडू आहे. निर्धाव चेंडू येतोय. त्यामुळे आपण पण एकदा मैदानाच्या दिशेने जाऊया. पण एकदा संपल्याला सुरुवात होते. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज ओमकार. खराब चेंडू आहे. फायदा उचललाय. क्षेत्राच्या चेंडूवरती वेगाने धावत येतोय. या ठिकाणी एक धावाल्या. दुसरा धावेचा प्रयत्न आणि माझ्या मते दुसरी ही धाव सहजरित्या पूर्ण केली जाईल. 2 धावेने संघ पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या धावफलकावर जर आपण पाहिलं तर 12 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. दरम्यान पण एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज ओमकार. बघूया कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय. परंतु सुजित मात्र तितकाच चांगला देखील फलंदाज आपण पाहतोय. संघाची धावसंख्या कुठेतरी स्थिरावली जाते. 1 ने पुढे सरकली. संघाची धावसंख्या धावफलकावर जर आपण पाहिली तर धावफलकावरती धावा येऊन पोहोचतात. अर्थात आपण पाहतोय 13 धावा धावफलकावरती येऊन पोहोचतात. मात्र स्ट्राईकला असेल तर म्हणजे आपण पाहतोय अजितकडे क्षमता आहे, ताकद आहे, युक्ती आहे. बघूया अजित कशा पद्धतीची फलंदाजी करतोय. मोठा फटका खेळायची अजित मध्ये ताकद असणार आहे. अजित संघाची धुरा खांद्यावरती घेऊन मैदानामध्ये उतरलाय. धीम्या गतीचा फसवा चेंडू. या ठिकाणी बघा षडयंत्र रचलं जात आहे अजित विरोधात. सध्या आपण एकदा मैदानाच्या दिशेने अचूक टप्प्याची गोलंदाजी या ठिकाणी होताना आपण पाहतोय. संघाची धावसंख्या धावफलकावर जर पाहिली तर 14 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. उर्वरित 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 6 चेंडूमध्ये किती धावा घेतल्या जातील आपण पाहूया. तर आपण पण एकदा मैदानाच्या दिशेने शेवटचा शतक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. गोलंदाज आपण पाहतोय ऋषभ याचा पहिला चेंडूवरती षटकाराने स्वागत केलं जात आहे. अजित याच्या मार्फत पहिला चेंडूवरती षटकाराने स्वागत. संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरकली आहे. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर 20 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. पण एकदा आपण मैदानाच्या दिशेने पण एकदा ऋषभ सुई टाकला चेंडू तितका सुरेख टोळून काढलाय. क्षेत्ररक्षक थोडा फंबल झालाय. क्षेत्ररक्षकाला थोडा चकवा देऊन चेंडू मात्र 2 धावा आल्या. 2 धावेने संघ देखील पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या धावफलकावर जर धावा पाहिल्या तर धावफलकावरती धावा येऊन पोहोचतायत. अर्थात 2 धावेने संघ पुढे सरकला. 22 धावा. आता मात्र इथून पण उर्वरित चेंडूवरती 2-2 धावा जरी घेतल्या तरी एक सन्मानदायक धावसंख्या उभारू शकते.
सुरेख चेंडू आहे, चांगला फटका आहे, टायमिंग प्रॉपर आहे, मनगटाचा वापर आहे, सुरेख फटका आलाय या ठिकाणी षटकार. संघाच्या धावसंख्येत भर संधी मिळते डीजे साठी. यस कम ऑन डीजे. संघ पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या 30 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. सुरेश चेंडू स्टेप केला, हवाई फायर आहे. या ठिकाणी बघितलं तर मोठा प्रहार केला जातोय अजित याच्या मार्फत. अजित ऑन फायर मित्रांनो. त्याने सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये सांगितलं मी थांबलो नव्हतो, मी विजलो नव्हतो, मी फक्त वाट बघत होतो, मला वेळ कधी येईल, आणि त्याची वेळ आली आहे आणि तो हवा करून जातोय. यस संघाची धावसंख्या पुन्हा एकदा 6 ने पुढे सरकली आहे. संघाची धावसंख्या 36 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. बघा मित्रांनो या षटकामध्ये तब्बल आतापर्यंत ना 22 धावा कुठून काढल्यात. अजून या षटकामध्ये एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तभी आपण मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा रूफ वरती आक्रमण. हल्ला बोलते धक्का, मौके पे चौका. आता मौके पे षटकार येतो का आपण पाहूया, बघूया. सुरेश चेंडू आहे, फायदा उचललाय. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये झेल होण्याची संधी. झेल मात्र सुटला गेलाय, परंतु धावा काही रोखू शकत नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेच्या नादात मात्र बाद व्हावं लागतंय. संघाची धावसंख्या 2 ने मात्र पुढे सरकली आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर जर धावा पाहिला ना, धावफलकावरती धावा येऊन पोहोचता येतो मित्रांनो. 38 धावा, 39 धावांची गरज आहे. या ठिकाणी बघूया. विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही, पेटून उठेन पुन्हा नव्याने, हा देह नाशिवंत नाही आहे. कारण हे दाखवून दिलंय अजितने. सुरुवातीच्या षटकामध्ये थोडी फलंदाजी थोडी खराब झाली, वेळ घेतला, परंतु गेलेला वेळ त्याने भरून काढलाय. तब्बल या शेवटच्या षटकामध्ये त्यांनी 24 धावा काढल्यात आणि अचूक फलंदाजी केली आहे. निर्णायक फलंदाजी. शेवटच्या क्षणी ज्यावेळी संघाला बरसण्याची गरज होती ना, त्यावेळी बरसलाय. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आनंद निवळकर या ठिकाणी उपस्थित, त्यांना देखील विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपला देखील या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जाईल. घेऊया छोटासा ब्रेक नंतर आपण पाहणार आहोत 18 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 18 चेंडूमध्ये 39 धावांची गरज असेल. या 39 धावा या स्पर्धेतील फायनल मध्ये कोण प्रवेश करणार मित्रांनो, जर आपण पाहिलं ना तर आई जानाई काळकाई चषक 2026च्या या रणसंग्रामामध्ये या ठिकाणी फायनलला कोण जाणार आपण पाहणार आहोत. मी स्वयंसेवकांना विनंती करतोय आपण वॉटर ट्रॉली घेऊन मैदानामध्ये जायचं आहे. यानंतरची नेक्स्ट मॅच गावदेवी क्रिकेट संघ टेटवली विरुद्ध आई जानाई क्रिकेट संघ, आई जानाई काळकाई करंजाळी क्रिकेट संघ. या विनंती असेल या आपण यस नाणेफेकीसाठी यायचं आहे. गावदेवी क्रिकेट संघ टेटवली आणि करंजाळी संघ नाणेफेकीसाठी या. बघा मित्रांनो
जर आपण पाहिलं ना चिंचगड संघाच्या ज्या 38 धावा झाल्यात त्यातील 33 धावा एकट्या या अजितच्या आहेत. अजितसाठी जोरदार टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाही, कारण टाळीसाठी हा जीएसटी नसणार आहे. मित्रांनो, ही अजितची खेळी थेट जर जिंकला संघ तर थेट फायनल मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. ते चेहऱ्यावरचा असं कॉन्फिडन्स, हाय लेवल कॉन्फिडन्स मित्रांनो, हे मोठी मॅच आहे, मोठ्या मॅच मध्ये बरसावं लागणार आहे, या ठिकाणी टिकून खेळावं लागणार आहे. बघूया, थांबूया, वाट पाहूया, घेऊया छोटासा ब्रेक मध्ये आवाज ऐकूया डीजेचा. मी येतोय परत तुमच्या भेटीला, तत्पूर्वी ऐकूया डीजेचं गोड संगीत. यस, कम ऑन डीजे. जाईल सगळं आपण मैदानाच्या दिशेनं सामन्याला सुरुवात होईल. उर्वरित खेळ शिल्लक असेल मित्रांनो 18 चेंडूंचा गरज असेल ती अर्थात 39 धावांची प्रति चेंडू. 2 धावेची गरज. पहिला चेंडू अजित याचा अंकुश साठी बॅटची टॉपेज. या ठिकाणी आपण जर पाहिलं थोडी मिसफळ झाली आहे, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. गडबड गडबड घोटाळा. जर आपण मैदानाच्या दिशेने पण एकदम मॅचला सुरुवात होते. अजित याचा पुढील चेंडू नॉनस्ट्रायकिंग फलंदाज आपण पाहतो. स्ट्रायकिंग फलंदाज संकेत, नॉनस्ट्राईकला अंकुश, जो अंकुश सकाळच्या सूत्रापासून बरसतोय. सुरेख चेंडू आहे, फायदा उचलला, चेंडू हवेमध्ये आहे, परंतु चेंडू साईल 1 बाउंस, सीमारेखा पार. धावा येतील 4 धावेने संघ मात्र पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या धाव फलकावर जर धावा पाहिल्या तर धाव फलकावरती धावा येत आहेत 5 धावा धाव फलकावरती येताना आपण पाहतोय. आपण पण एकदा मैदानाच्या दिशेने. सुरेख चेंडू आहे, चांगला फायदा उचललाय, चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू जातोय, सीमारेखा पार येतोय. षटकारला पण एकदा संधी मिळते डीजे साठी. यस, कम ऑन डीजे. जाऊया पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने. अजित वरती आक्रमण, पुन्हा एकदा हल्ला बोल, फटका सुरेख आहे, झेल होण्याची शक्यता नाही आहे. चेंडू आर पार, सीमारेखा पार. अजित वरती हल्ला बोल केला जातोय. ज्या अजित याने फलंदाजीमध्ये गोलंदाजांवरती हल्ला केला ना, तोच अजित मात्र त्याच अजितवर फलंदाज मात्र आता हल्ला बोल करतायत. संघाची धावसंख्या धाव फलकावरचा धाबा पाहिला तर 17 धावा धाव फलकावरती येताना आपण पाहतोय.
4 चेंडू 17 धावा आतापर्यंत खर्च केल्यात बघा मित्रांनो. इथून पुढे निर्धाव शतक निर्धाव चेंडू टाकणं गरजेचं असतं रे मित्रांनो. बघूया, थांबूया, वाट पाहूया. 14 चेंडू 22 धावांची गरज असणार आहे. सुरेख चेंडू पंचाकडे अपील केली जाईल. पंच यस विकेट घोषित करतात. बाद होऊन तंबूमध्ये परतावा लागेल. कदाचित मगाचपासून जर अजित याने हे चेंडू फेकले असते तर कदाचित त्या आधी विकेट घेतला असता, म्हणजे जवळजवळ धावा वाचल्या असत्या. परंतु मित्रांनो, क्रिकेटचा खेळ एक जुगाराचा खेळ, कधी रंग बदल काही सांगता येत नाही. कोण जरी षटकार चौकार मारणारा फलंदाज 0 या धावसंख्येवरती सुद्धा बाद होऊ शकतो. त्यात काळी मात्र शंका नाही. संघाची धावसंख्या झाली आहे 17 धावा. 17 वरती कचरा आलाय. 5 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. रोहित आलाय. हा रोहित बघूया करतो का बिग हिट. या चेंडूवरती आपण पाहणार आहोत. 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. 17 धावा झाल्यात, म्हणजे अजून जवळ त्यांना जिंकण्यासाठी 22 धावांची गरज असेल. 13 चेंडू 22 धावा. सुरेख चेंडू आहे. अप्रतिम गोलंदाजी. पहिले 3 चेंडू महागडे गेले. शतक देखील संपलं गेलंय. बघा आता गोलंदाजीसाठी कोण येतो. निर्णायक शतक असणार आहे या षटकामध्ये. जर कदाचित सर जवळजवळ जो 25 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला तर शेवटचं शतक देखील चांगल्या पद्धतीचं हाताळलं जातं. विशाल हाताळतोय. सकाळच्या 17 पासून लो स्कोरिंग मॅच तो चांगल्या पद्धतीचे काढल्या जात आहेत. नवीन गोलंदाज समीर मैदानामध्ये आलाय. स्ट्राईकला असेल तो म्हणजे अंकुश, नॉन स्ट्राईकला रोहित मारा करतोय तो म्हणजे समीर याचा पहिला चेंडू अंकुश साठी. खराब चेंडू आहे. फायदा उचललाय. चेंडू हवेमध्ये आहे. या ठिकाणी क्षेत्ररक्षकाची चूक. झेल मात्र सुटला गेला. चेंडू गेला सीमारेखा पार. चौकाराचा करार देऊया सने डीजेला. यस कमॉन डीजे. पासून आपल्याला पाहायला मिळते. सुरेख चेंडू आहे या ठिकाणी. बघा अचूक टप्प्याची गोलंदाजी. या ठिकाणी संघाची धावसंख्या जर धावफलकावर जर पाहिली तर 21 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. पण आपण मैदानाच्या दिशेने जातोय. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा समीर. चांगला कट केलेला चेंडू आहे. क्षेत्राच्या चेंडू मागे वेगाने धावतोय. चेंडू वेगाने सुटलाय. चेंडू पार आरपार सीमारेखा पार. येतोय चौकार. मिळते संधी डीजे साठी. यस कमॉन डीजे. नऊ चेंडू 14 धावा. यस यानंतरची मॅच मित्रांनो, गावदेवी क्रिकेट संघ टेटवली विरुद्ध आई जानाई काळकाई करंजाळी संघ. या ठिकाणी नाणेफेक जिंकला टेटवली संघाने. क्षेत्ररक्षण स्वीकारलं. मॅच संपल्यानंतर आपण या ठिकाणी क्षेत्ररक्षणासाठी सज्ज थांबायचा. झेल मात्र टिपला गेलाय. सुरेख क्षेत्ररक्षण. बघा मॅच अजून संपली नाहीये. कुणी अजून जिंकलं नाहीये. शेराला सव्वा शेर. बेस्ट वर्सेस बेस्ट. तुम्ही बारी असाल पण आम्ही तुमच्यापेक्षा बारी आहोत असं देखील दाखवलं जाते मित्रांनो. नवीन बॅटर सुशांत मैदानामध्ये दाखल होतोय. टीम मीटिंग विकेट सेलिब्रेशन थोडं मित्रांनो थांबूया. फील्डिंग घेतली त्यांनी. बॅटिंग तुमच्या.
पण एकदा आपण मैदानाच्या दिशेने समीर इथून नवीन आलेला सुशांत बघायचा. शांत असा सुशांत काय करतोय, कशा प्रकारे या मैदानामध्ये वादळ निर्माण करतं का आपण पाहणार आहोत. सुरेख चेंडू आहे, पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू आहे. झेल होण्याची शक्यता, झेल मात्र सुटलाय या ठिकाणी. बघा मित्रांनो, झेल पकडणं गरजेचं होतं, झेल पकडणं गरजेचं होतं मित्रांनो. पण तो एक धाव आली आहे, 26वा धाव फलकावरती येताना आपण पाहतोय. यस, पण एकदा आपण मैदानाच्या दिशेने नवीन बॅटर आपण पाहतोय. स्ट्राईकला असेल तो म्हणजे रोहित, नॉन स्ट्राईकला सुशांत, दोन्हीही नवीन फलंदाज आहेत. या ठिकाणी एकच धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. बघा मित्रांनो, मॅच काय रंगली आहे बघा. आता मात्र शेवटचे 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी बघायला गेलं ना, 12 धावांची गरज आहे. या 12 धावा आहेत ज्यानं मगाच्या सामन्यामध्ये त्याच विशाल यानं 6 चेंडू आणि 12 धावा रोखलेल्या. तोच गोलंदाज, तोच विशाल, त्याच 12 धावा, परंतु फलंदाज मात्र वेगळे असणार आहेत. काय घडतंय आता मात्र जर आपण पाहिलं ना, तर समीर बुवा यांचं हृदय थोडंफार झापूक झुपूक करायला सुरुवात केली आहे. मोठी मॅच आहे, 12 धावा येणं गरजेचं आहे, 12 धावा रोखणं गरजेचं आहे. कारण या ठिकाणी थेट जिंकल्यानंतर बक्षिसात पात्र होणारा संघ असेल. या ठिकाणी वॉटर ट्रॉली घेऊन मैदानामध्ये जात आहेत. बघायचं आहे, दोन्ही डगआउट शांत आहेत. आता मात्र दोन्ही संघाच्या प्रेक्षकांनी देव पाण्यामध्ये ठेवलेत. कोण देवाच्या पुढ्यात जाऊन प्रार्थना करतंय, कोण तरी देवाला पाण्यात ठेवतंय, माझा संघ जिंकू दे. जर आपण पाहिलं तर भुलेश्वरवाडी संघाचे खेळाडू देवाला प्रार्थना करतायत, मेटकरवाडीचे प्रार्थना करतायत. सुरेख चेंडू आहे या ठिकाणी, फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षण चांगलं होणं गरजेचं आहे. या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी ही धाव पूर्ण केली जाते. बघा मित्रांनो, या ठिकाणी आता मात्र पाहायला गेलं तर उर्वरित चेंडूचा खेळ 5चा शिल्लक आहे. गरज असेल ती म्हणजे मित्रांनो 10 धावांची. हृदयात ज्या प्रेक्षकांना हृदय विकाराचा आजार असेल त्यांनी ही मॅच पाहू नका मित्रांनो. जाऊया मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा फटका सुरेख आहे, फटका फसलाय, झेल होणं गरजेचं आहे. झेल टिपला जातोय. बघा मित्रांनो, या ठिकाणी गडी मात्र बाद होतोय. जिंकण्यासाठी 4 चेंडू 10 धावांची गरज आहे. मोठी मॅच आहे. मोठ्या मॅच मध्ये मोठे प्रेक्षक सामना बघतायत. सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या वाजवायला जीएसटी मित्रांनो लागणार नाहीये. मॅच मोठी आहे. या ठिकाणी विशाल मात्र आपले कारनामा करताना आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय. भुलेश्वरवाडी संघाचा डगआउट मात्र शांत झालाय, भयान शांतता. आता मात्र काय घडेल, एखादा जर चौकार आला तर अजून काहीतरी उमगसत्ता निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळेल. एखादा षटकार आला, अजून एखादा विकेट गेला तर जल्लोष मात्र दोन्ही बाजूने आपल्याला पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी मी सकाळी सांगितल्याप्रमाणे एकाला जर आता पाहिलं ना तर एक्झिट करायचं, एंट्री करायची आहे, एक्झिट व्हायचं आहे. एक एंट्री करणार आहे पुढे तर एक बाहेर जाणार आहे. या ठिकाणी बघायचं आहे फायनलमध्ये, थेट फायनलमध्ये प्रवेश कोणता संघ करतोय. या ठिकाणी मित्रांनो जर आपण पाहिलं ना तर आई जाणाई काळकाई चषक 2026च्या या रणसंग्रामामध्ये जर आपण पाहतोय पहिला फायनलला जाणारा संघ आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. दरम्यान आपण पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने या ठिकाणी बदल केला जातोय क्षेत्ररक्षणामध्ये. पहिलं पाहिलं तर या ठिकाणी सुरुवातीचं षटक थोडं महागडं 17 धावांचं गेलं. त्यानंतर मात्र समीर याने चांगला चमत्कार केला गोलंदाजीमध्ये. आता मात्र उर्वरित चेंडू असतील मित्रांनो 4 धावा पाहिजे 10. एखादा निर्धाव चेंडू, एखादा मोठा फटका या सामन्याचं, या स्पर्धेचं पारड बदलू शकतो मित्रांनो. बघूया, थांबूया, वाट पाहूया. कारण मित्रांनो संयमाच्या झाडाची फळं ही नेहमी गोड असतात आणि संयम करणारे ते मिळत असं मित्रांनो प्रयत्न करण्याने अर्धवट सोडून दिलेलं असं. बघूया या ठिकाणी
या ठिकाणी चेंडू अडवणं खूप महत्वाचं असणार आहे. लेग बायच्या सोबत एक धाव येते, एका धावेने संघ पुढे सरकतोय. बघा मित्रांनो, आता जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गरज असेल ती म्हणजे आता पाहायला गेलं तर 9 धावांची, 30 धावा धाव फलकावरती लागल्यात. एखादा निर्धाव चेंडू, एखादा मोठा फटका मित्रांनो मॅच मध्ये काहीतरी आणू शकतो, मॅच मध्ये रंगतदार निर्माण करू शकतो. पण एकदा जाऊया मैदानाच्या दिशेनं. विशाल बघायचं काय करतोय. खराब चेंडू, खराब चेंडू. बघा दिवाळी नाहीये, बस दसरा नाहीये, होळी चालू आहे, शिमगा चालू आहे. बोनस मात्र येतोय, पैशाचा नव्हे तर धावांचा बोनस. आता कुठेतरी बुलेश्वरवाडी संघाच्या चेहऱ्यावरती थोडं स्मित हास्य येताना आपल्याला पाहायला मिळतंय. सुरेख चेंडू आहे, एक धाव येईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, चुकीचा थ्रो, परंतु रनआउटची संधी. पंच आकाशाला बोर्ड गवसणी घालतायत. बाद होऊन तंबूमध्ये परतावं लागेल. त्याचं उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. बघा मित्रांनो, एखादा खराब चेंडू सामन्यामध्ये काय करू शकतो ते दाखवलं जातंय. पण एकदा गोलंदाज ट्रॅक वरती विशाल आपण पाहतोय. सुरेख चेंडू आहे या ठिकाणी मित्रांनो, येणाऱ्या चेंडू वरती काहीतरी सांगून जाणार आहे. आपण जर पाहिलं तर आई जानाई काळकाई चषक 2026 च्या या रणसंग्रामामध्ये पहिला फायनलला जाणारा संघ आपल्या डोळ्यासमोर येणार आहे. हा चेंडू काहीतरी सांगून जाईल, हा चेंडू काहीतरी घडवून जाईल. सुरेख चेंडू आहे, फायदा उचललाय, चेंडू जातोय, सीमारेखा पार येतोय या ठिकाणी चौकार आणि विजयी संघ होतोय. चिंचगड मेटकरवाडी संघ विजयी झालाय, फायनल मध्ये प्रवेश केलाय. विजयी संघाचं हार्दिक स्वागत, तसेच पराजय संघाचं सुद्धा आपण हार्दिक स्वागत करूया. टी संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या.